हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता सकाळची वेळ होती। आज ना सकाळी तांदळीची भाजी निवडायला घेऊन बसली, कारण आपण संडेच्या मार्केटमधून ही भाजी आणली होती आणि मला निवडायलाच टाइम भेटला नाही। तर चला म्हटलं आता फौजींचा वगैरे नाश्ता झालता, अर्णव स्कूलला गेला होता, म्हणजे सकाळचं माझं रुटीन आवरलं होतं। थोडा आता टाइम आहे माझ्याकडे, तोपर्यंत म्हटलं ही भाजी निवडून घेऊया। आणि भाजीचं कसं असतं, निवडली की लगेच बनवायला होतं, निवडून ठेवलं की बरं पडतं। तर आता म्हटलं पहिल्यांदा बाकी सगळे कामं साईडला आणि पहिल्यांदा मी भाजी निवडून घेते। आता फौजी आहेत घरात, फौजींना अजून जायला टाइम होतं, तर फौजी छान व्हिडिओ घेत आहेत आणि मस्त आमच्या दोघांच्या गप्पा चालू होत्या। सकाळीच थोडंसं मला आणि फौजींना गप्पा वगैरे मला टाइम भेटतं। दिवसभर फौजी पण बिझी आणि मी पण माझ्या कामामध्ये बिझी असतो। आणि आता इथं फौजी ड्युटीला निघाले आहेत। फौजींसोबत ना कुणाल पण चाललाय, दूध आणायचं होतं, आपलं राशनचं दूध आहे ना ते आणायचं होतं। तर आता ना 8:30 वाजले होते, तर बघा फौजी त्याला ना घेऊन चालल्यात दूध आणण्यासाठी। अशी छोटी मोठी कामं आपला कुणाल पण आता करतोय। कुणाल पण आता आपला मोठा झालाय आणि जाताना फौजी तिथं दूध वगैरे त्याला घेऊन देतील आणि येताना तो एकटाच येईल। तर चला तर करा ब्लॉग कंटिन्यू आणि बघूया आज दिवसभराचं रुटीन काय काय आहे। आणि जेवढा व्हिडिओ घ्यायला जमेल ना तेवढा मी व्हिडिओ घेईन, तुमच्यासोबत शेअर करीन की दिवसभराचं रुटीन काय काय आहे। आणि कुणालला बघा किती छान वाटतंय, मस्त सायकलीवर बसलाय आणि फौजींसोबत निघाला होता। चला तर बघते बाकीची काही कामं आहेत। आणि आता ना आपला कुणाल दूध घेऊन आला होता, तर बघा किती छान दूध। आणि मला तर ना खूप छान वाटतं, अशी छोटी मोठी कामं करतो ना तो। आता मला जावं लागलं असतं कारण फौजी ड्युटीला गेले, अर्णव स्कूलला गेलाय, पण तो जाऊन त्यानं भाजी घेऊन आला दूध घेऊन आला तोपर्यंत मी माझी भाजी वगैरे निवडली। थोडी अशी छोटी मोठी कामं करतो तर छान वाटतं। आणि काही सामान आणायचं असलं ना दुकानातनं वगैरे ते पण तो घेऊन येतो, त्याला सांगितलं ना की हे आणायचं तर तो घेऊन येतो, खूप छान वाटते। जरा आता सकाळची आपली घरातली क्लिनिंग वगैरे भरपूर असा पसारा पडतोय, कारण सकाळी एवढी गडबड होते ना, फौजींचं असतं, अर्णवचं असतं, सर्वांना हे ते घावतच नाही, एवढी सकाळी गडबड होते। किती पण व्यवस्थित ठेवा संध्याकाळी, पण सकाळी काय ना काय ते हुडकण्यामध्ये एवढा टाइम निघून जातो की सगळं सामान अस्ताव्यस्त होऊन जाते। चला तर आता काय सगळे गेले तर आरामात मी सगळं घर आपलं क्लीन करून घेते। आता इथे मी स्वयंपाकाची पण तयारी करत होतो, कारण फौजींना टिफिन द्यावा लागतो ना, त्यामुळे आजकाल मला स्वयंपाक पण लवकर बनवावा लागतोय। तर आता मस्त आज मी भरले दोडके वगैरे बनवणार होते, तर छान आता इथे कट करून घेते। सकाळी सगळा स्वयंपाक आवरतोय। टिफिन दिल्यामुळे ना हे एक काम इझी झाले की स्वयंपाक आपला लवकरच बनवून जातोय। मी 10:30 पर्यंत सगळा स्वयंपाक रेडी करतो, त्याच्यानंतर कुणालनं कधीही जेवायला मागितलं तर सगळा स्वयंपाक झालेलाच असतोय। तर चला हा एक फायदा आहे फौजींना टिफिन देण्याचा की आपला स्वयंपाक वगैरे आता छान लवकर म्हणजे होतोय। आणि आता मस्त मसाला वगैरे तयार केला आणि आता मसाला सगळा आपला त्या दोडक्यामध्ये छान भरून घेऊया। आणि मला आजच्या दुपारच्या स्वयंपाकामध्ये वरण, दोडक्याची भाजी, भात, चपाती, सलाड हे सगळं बनवायचं होतं।
आणि वरण बनवण्यासाठी ना मुगाची डाळ संपली होती, थोडीशी आम्ही गावाकडून आणली, तर तेच मी शोधत होती कुठं आहे काय। आणि ह्या बॉक्समध्ये ना सगळं राशन आहे आपलं, तर सगळं थोडंसं ना इकडे तिकडे म्हणजे विस्कटलंय, त्यामुळे मला लवकर सापडलीच नाही। आणि बघा ही आता सापडली होती मला मुगाची डाळ। तर चला थोडीशी तुरीची पण मसुरीची आणि मुगाची दोन्ही मिक्स असं वरण बनवणार आहे। आजकाल फौजींना डबा द्यावा लागतो, तर मी रोजच वरण बनवते, कारण डब्याला कसं वरण वगैरे बरं पडतं भातासोबत। घरामध्ये कसं दही दूध वगैरे घेऊन खातात, पण डब्याला मग वरण भाजी चपाती ह्या सगळ्या गोष्टी देते मी फौजींना। चला तर आता डाळ वगैरे घेते। आणि आता डब्याची ना थोडीफार तयारी झाली होती, भाज्या वगैरे बनवल्या, चपातीला कणिक मळून ठेवली, एका साईडला भात लावलाय। चला म्हटलं कुणालचा अभ्यास घेऊया, कारण अभ्यास घेणं पण खूप गरजेचं आहे। जशी कामं महत्त्वाची आहे तसं आर्नव कुणालचा अभ्यास पण महत्त्वाचा आहे। अभ्यासाकडे थोडं बी दुर्लक्ष झालं ना तर मुलांना लगेच मग हे होते, थोडं म्हणजे अभ्यासात लक्ष दिलंच पाहिजे। तर सकाळी थोडं माझी गडबडच होते आजकाल, कारण डबा कसं टायमात द्यावा लागतोय ना, मग कुणालच्या अभ्यासाकडे थोडं दुर्लक्ष व्हायला लागले। पण आता मी लवकर उठून डबा पण बनवीन आणि कुणालचा अभ्यास पण घेईन। आता इथे मी सलाड वगैरे कट करत आहे, कारण मला आता डबा पॅक करायचा होता फौजींचा। चला तर आता पटपट मी सलाड वगैरे कट करते। आज सलाडमध्ये गाजर आणि आणि आता ना संध्याकाळचे 4:30-5 वाजले होते। अर्णव पण आपला स्कूलमधून आला होता, त्याचं जेवण वगैरे चाललं होतं। थोडं लेट होते कारण इथं स्कूल आहे ना ते खूप लांब आहे, त्यामुळे अर्णवला यायला पण लेट होते। आणि आता मी दुपारी थोडा आराम केला, थोडा आराम झाला, आता मस्त वाटते। चला चहा वगैरे करते आणि बाकीची भांडी वगैरे क्लीन करायचे। आता अर्णवचे टिफिन वगैरे बॉटल त्यानं जेवण केलं, भरपूर अशी भांडी पडतात। दुपारी मी आणि कुणालला पण जेवण केलं, तर सगळी भांडी आता क्लीन करून घेते। आणि अर्णव कुणाल खाली खेळायला गेले तर मी त्यांना ओरडत होते की डॉगी जवळ नको जाऊ, कारण मला भीती वाटते डॉगी चावेल वगैरे। तर बघा कसे दोघे तिथे उभा राहिले। चला आता ते दोघं पण थोडा वेळ खेळतील, कारण त्याच्यानंतर परत अर्णवला अभ्यास असतो संध्याकाळचा, थोडंसं आत्ताच त्याला टाइम भेटतं खाली खेळायला। चला तर मग करा ब्लॉग कंटिन्यू। आणि चला आता संध्याकाळचे ना 5 वाजलेत, अर्णव कुणाल छान खाली खेळतायत। मी म्हटलं भांडी क्लीन करून घेते। अर्णव आता स्कूलमधनं आला ना त्याच्यानंतर त्यानं जेवण केलं, सगळे भांडे रिकामे झाले, त्याचे स्कूलचा टिफिन, मी पण चहा वगैरे बनवला, तर भरपूर अशी भांडी पडल्यात। आता सगळे भांडी वगैरे क्लीन करतो। आपलं संध्याकाळचं रुटीन सुरू झालंय, दिवसभर कितीही आवरा परत संध्याकाळचं आपलं रुटीन आहे ते चालूच होते। चला मुलं गेल्यात खाली, मी पण पटपट आवरतं त्यांना थोडं पार्कमध्ये घेऊन जातो। अजून दूध गरम करायचं आहे, पण सगळं आता किचन आवरून घेतो, फौजी पण येतील थोड्याच वेळात, त्याच्यानंतर मग बोलतो। आणि चला आता इथं मी भांडे वगैरे सगळे क्लीन करून घेतो। तर आजचं माझं दिवसभराचं रुटीन अशा प्रकारे होतं। ह्याच्यानंतरचा पण मी व्हिडिओ बनवलाय, पण हा व्हिडिओ ना खूप मोठा होईल, त्यामुळे ह्याचा सेकंड पार्ट मी दुसरा व्हिडिओ बनवीन। तर हा व्हिडिओ माझा कसा वाटला, माझं रुटीन कसं वाटलं नक्की सांगा कमेंटमध्ये। व्हिडिओ आवडला तर छोट्याने खूप सगळं प्रेम करा, मोठ्याने खूप सगळा आशीर्वाद द्या। भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान छान ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय, जय महाराष्ट्र। आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात नक्की सांगा कमेंटमध्ये, तुम्हाला आवडतात की नाही ते पण सांगा। चला तर मग भेटूया अशाच उद्याच्या नवीन नेक्स्ट ब्लॉगमध्ये। तोपर्यंत बाय बाय।